अपोजिट प्रोसेस आहे. तर चला आता बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते. पाय दुखले माझे, जमत नाही मला उभं राहायला. गुड मॉर्निंग, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा. मकर संक्रांत म्हटलं की ब्लॅक साडी आली. ब्लॅक साडी म्हणजे देवाच्या वेळी आपण नेहमी ब्लॅक साडी घालत नाही, म्हणजे माझ्या घरी तरी घालायला देत नाहीत, देवाचं काम करते वेळी. पण मकर संक्रांतीला अलाउड आहे. मकर संक्रांतीला आपण काळी साडीच घालतो, तर वर्षातून एकदा अशी ट्रॅडिशनल काळी साडी आपल्याला घालायला मिळते. पार्टीवेअर तर आपण कधी पण घालू शकतो, पण ट्रॅडिशनल काळी साडी आपण मकर संक्रांती दिवशीच घालू शकतो. तर मी आज अशी साडी वेअर केलेली आहे आणि त्याच्यावर 4 मंगळसूत्र घातलेलं आहे. त्यानंतर माझं छोटं मंगळसूत्र पण घातलेलं आहे. छान झुमके घातलेले आहेत, हातात ग्रीन बांगड्या घातलेल्या आहेत आणि छोटीशी ब्लॅक कलरची टिकली पण लावलेली आहे. तर असं आहे माझा आजचा लुक. तर चला आता मी काय काय तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवते. इथे काही सगळ्या गोष्टी भेटत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर जेवढ्या वस्तू मिळाल्या आहेत त्याच्यातच आपण करायचं आहे. इथे तिळाचे लाडू मी दरवर्षी घरात बनवते. ह्या वर्षी थोडेसे ते फसले, बनवले कारण माझी मागचे 2 म्हणजे पूर्ण 8 दिवस तब्येत ठीक नाही आहे. सो त्याच्यामुळे तब्येत ठीक नसल्यावर आपला मूड थोडा इकडे तिकडे झालेला असतो. सो त्याच्यामुळे माझे थोडेसे बिघडले, पण मुलांसाठी चांगले झालेले आहेत. दरवर्षी माझे लाडू क्रंची होतात एकदम, पण ह्या वर्षी सॉफ्ट झालेले आहेत आणि मुलं खूप आवडीने खात आहेत. भुवीने जवळजवळ आणि किती रोज खात असते, 2 भुवी खात असते. हो, चांगले झालेत, पण क्रंची नाही झालेत. तर मुलांसाठी पण मी दरवर्षी घरातच करायचा प्रयत्न करते, कारण गुळाचे छान लाडू घरात करायला मिळतात म्हणून. त्यानंतर हे आहे तिळगुळ. US मध्ये मला प्रॉपर इंडियात मिळतात ते तसेवाले तिळगुळ मिळायचे. जम्बो तिळगुळ आणले. ह्याला स्वीट मखाना आणि ह्याच्यापेक्षा अजून एक मोठं होतं आणि मला आधी माहिती नाही त्याला काय म्हणतात ते. मग तिला इमेज दाखवली, मग मला कळलं अरे ह्याला स्वीट मखाना म्हणतात. गेल्या वर्षी आम्ही शोधत होतो, पण आम्हाला त्यावेळी मला लक्षात आलेलं की याला स्वीट मखाना म्हणतात. तर मग ते हे मला मिळाले, ते मोठे मिळाले. इंडियात मस्त बारीक छोटे कलरफुल मिळतात, तर दिसायला छान वाटतात. शेवटी ती शुगरच आहे. मोठं पॅकेट मिळालेलं होतं मला पहिल्यांदा. मग मी अशी पूर्ण शॉपमध्ये फिरली आणि मी हाच विचार करत होती की एवढं मोठं पॅकेट खाणार कोण. मुलं तर खातील पण त्यांना द्यायचं नव्हतं. मग इथे ना एक आहे कॅनडामध्ये, सगळीकडे सुट्टं पण असं मिळतं. इंडियात कसं प्रॉपर शॉपमध्ये सुट्टं असतं, इथे एक आहे की इथे कॅनडामध्ये खूप साऱ्या शॉपमध्ये लूज प्रोडक्ट पण ठेवलेले असतात, म्हणजे कडधान्य, गहू हे सगळं ठेवलेलं असतं, पिठं वगैरे. पण मग मी त्याच्यात हे थोडेसे एकदम एवढेसेच घेतले आहेत मी, हेच. तर मग बरं झालं. तर हे घेतलेले आहेत. ॲज युज्युअल फुलं आणलेली आहेत, मोठी छान हळदी कुंकूला अस्टरची फुलं येतात तशी पण त्या शॉपमध्ये आलेली होती. माझं खूप मन होतं घ्यायचं, पण ते $9 एवढा मोठा म्हणजे गुच्छ होता. बरोबर $9 इथल्याप्रमाणे बरोबर होता तो, पण हळदी कुंकू नाही करायचं आहे तर वेस्ट होणार फुलं, म्हणून मग मी ती नाही घेतली, पण मला फार आवडलेली. त्यानंतर आज आपण करतो सुगड पूजा. तर सुगड पूजेसाठी प्रत्येकाची जसं जसं गाव बदलतात, म्हणजे जसे जसे गाव बदलतात तशा ज्या रूढी परंपरा असतात त्या पण चेंज होत राहतात. तर आमच्या इथे काही 5 सुगड पूजत नाहीत. आमच्या इथे 1च सुगड पूजतात. माझ्या सासरी माझं एक आणि माझ्या सासूबाई एक, अशा आम्ही 2च सुगड पूजायचो. माझ्या माहेरी तर आईने कधी पूजताना मी बघितलंच नाही, पण सगळी बाकीची पूजतात सुगड. तर आम्ही ही एक सुगड पूजतो, मोठी असतात. पण तर इथे हे काही सुगड म्हणून नाही विकायला ठेवत आहेत, ते मातीचे पॉट म्हणून काय काय बाकीच्या गोष्टींसाठी यूज होत असतील म्हणून. पण तिथे होते अवेलेबल. ह्याच्यात खूप साऱ्या साईज होत्या. लास्टची जी साईज होती ती $24 वाली होती. तर मी ही छोटीशी $6 ही घेतलेली आहे एक, आणि त्यांनी मला चेक करून पण दिली. ही वरचं पण झाकण पण त्याला असं दिलेलं आहे हे. आणि तर चला आता आपण पूजा करून घेऊया. आणि अनिका पण इथे रेडी झालेली आहे स्कूलसाठी. ती रोज लेट उठते, आजच लवकर उठलेली आहे. आणि भुवी तर स्कूलला गेलेली आहे. तिच्यासाठी पण छान ब्लॅक कलरचा एक स्कर्ट टॉप होता ट्रॅडिशनल, पण घातला नाही कारण थंडी बाहेर खूप आहे. तर मग तिला नाही जमणार तो कॅरी करायला स्कूलमध्ये. ती मला सांगते मम्मा माझं ब्लॅक कुठे गेलं म्हणून. तर ती आज 9 वाजताच रेडी होऊन बसली आहे. तर चला आता पटकन पूजा करून घेते. तर चला आता आधी हे छान हळद आणि पिंजरने छान सुगड सजवून घेऊया. तर चला आता मी इथे
हळद पिंजरीची बोटं अशी काढून घेतलेली आहेत. मला काय हे आणि काही चाई करते ते मी करते, मला काय माहिती नाही आहे सगळं. बाकी सगळं मी माझ्या आईला बघत आली आहे, पण आईने कधी सुगड पूजलं नाही आमच्या घरी. पण आता नीलम जी आहे माझ्या छोट्या भावाची बाई ती पूजते, आईने पूजलं नाही कधी. तर मी आता इथे सुगड पूजेची तयारी करून घेते. म्हटलं थोडीशी रांगोळी काढून घेऊया, तर ह्याच्यावरच काढते रांगोळी. तर आता सुगड पूजा करून घेते. आमच्याकडे सुगडच्या इकडे काय काय ठिकाणी भोगीच्या भाज्या घालतात आतमध्ये, आमच्याकडे आतमध्ये घालतात एक लाडू, तिळगुळ, हळद पिंजर आणि वर असं त्याला बंद करून ठेवतात आणि त्याच्यावर असं फुलं घालतात. असं आमच्याकडे सुगड पूजा करतात. पूर्ण सगळ्या भाज्या नाही घालत. चला. बाप्पाला आणि सुगडला दोन्ही मिळून इथे एकच हे ठेवते. तर अशा प्रकारे आता सुगड पूजा झालेली आहे आणि आता देवांना लावून घेते हळदी कुंकू. श्री गणेश. समर्पयामि धूपं दीपं 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 तर आता पूजा झालेली आहे. छान सुगड पूजा झाली, देवाची पूजा झाली. आता अनिकाला आणि अनिकेतला तिळगुळ देते. तिळगुळ आणि तुळशीला पण दाखवते. आधी तुळशीला पूजा नाही केली आहे, तुळशीची पूजा. तर आता तुळशीची पूजा करते. तुम्हाला वाटेल की हिने घरात का तुळस ठेवली आहे, तर कॅनडामध्ये पॅटिओमध्ये तर विंटरमध्ये जगत नाहीत झाडं. आणि ही तुळस होती ती पण पूर्ण मेली होती, म्हणजे तिची अनिकेतने 2 तुळस आणलेल्या, वाटलं की एक तरी जगेल, तर मग म्हणून 2 लावल्या तिथे. पण त्या ज्या आहेत त्या पूर्ण मेलेल्या होत्या. मेलेल्या म्हणजे इथे आणल्यावर त्या मरत आल्या थंडी वाढल्यानंतर. मग आता आम्ही ही ॲमेझॉनवरनं लाईट ऑर्डर केलेली आहे आणि त्या लाईटने त्यांना जगवलंय. हो, आता त्याच्यानंतर झालं आहे ते आठवड्याभरातच पूर्ण टवटवीत झाली आहे. तर छान लाईट खूप युजफुल आहे. 5-6 तास आपण चालू ठेवतो दिवसाची आम्ही. हो, पण छान वाटतं. गुळ तर आता तिळगुळ देते आणि अनिकाला 12-10 झाले. अनिकाला सोडायचा टायमिंग झाला आहे. पटकन तिळगुळ देते आणि साडी नेसले तर 1-2 फोटो तर काढले पाहिजेत, तर पटकन फोटो पण काढून घेतो. पण आत्ता नाही, बघूया, लेट झालं 12-10 झाले. पहिले तिळगुळ देऊन घेते. हळद आणि कुंकू. तिचंच बोट बुडव ना. हळद आणि कुंकू. चल, ती बसली की तिला ये पुढे, ये पुढे, पुढे. हां, तर पप्पांना तिळगुळ दे. बोल तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोल. राईट हँडने ते बोल तिळगुळ घ्या. बोल तरी तिळगुळ घ्या. मोठ्याने तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सांग, गोड गोड बोला. दे मला, दे दे दे, हे घे तुला. मम्माला दे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मम्माला दे. मम्माला पण द्या. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. मला मालू नको. तिळगुळ घे आणि गोल गोल बोल. दीदी तिळगुळ घे, गोड गोड बोल. असं कधी कशाला, जास्त असते बोलायचं नाही. गोड तिळगुळ घ्या आणि रोज भांडत राहा. कपाळ 3 देतेस. तुम्हीच दिली 3. मी नाही, मी 2च दिले. तुझ्या हातातला होता तो. तुमच्यासाठी खास आहे आजचा संदेश. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. 4 दिले. 4 दिले आता. हो, चला.
ओके कांचू झाले फोटो काढून. आता मी बनवते जेवण. डाळ भात भाजी झालेली आहे. आता फक्त बनवायचं आहे गुळपोळी. गुळपोळी म्हणजे प्रत्येकाच्या घरी संक्रांतीला बनते. आमच्याकडे एवढी कोकणात नाही बनत. आमच्याकडे पुरणपोळी बनते. कोल्हापूर साईडला वगैरे गुळपोळी बनते. तर खूप जणांच्या घरी गुळपोळी बनते आणि आम्ही पहिल्यांदा गुळपोळी खाल्ली आहे गेल्या वर्षी महाराष्ट्र मंडळच्या, आमच्या लॉस एंजलस महाराष्ट्र मंडळच्या संक्रांतीला आम्ही गुळपोळी खाल्लेली होती. मला काही माहिती नाही आहे की कशी बनवतात. मी पण यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच बनवणार आहे. तर मी काय पूर्ण रेसिपी नाही दाखवू शकत आहे, पण मला जेवढं जमेल तेवढं मी दाखवते, कारण मलाच माहिती नाही माझी गुळपोळी कशी बनणार आहे. तो आजचा माझा फर्स्ट ट्रायल आहे. तर मी त्याच्यासाठी इथे डो मिक्सरमध्ये 2 कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्याच्यामध्ये मधुरा रेसिपीचे बघितलं तर तिने मैदा ॲड केलेला होता, पण माझ्याकडे मैदा नव्हता आणि खूप जणांची बघितलं त्यांनी बेसन पण ॲड केलेलं होतं. तर मी 2 कप घातलेले आहेत गव्हाचं पीठ, अर्धा कप घातलेलं आहे बेसन, मीठ आणि 1/4 कप आता मोहन सांगितलेलं आहे गरम करून घालायला. ही आहे सरिता किचनची रेसिपी. तर ती आता रेसिपी मी ट्राय करून बघूया कशी होते ती. तर चला. तर इथे गुळपोळी बनवण्यासाठी मी सामान घेतलेलं आहे. 1.5 कप तीळ घेतलेले आहेत, 3 कप गूळ घेतलेला आहे, 1/4 कप बेसन घेतलेलं आहे, अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत, 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर चला आता हे पटकन भाजून घेते सगळं आणि त्याच्यानंतर बघू पुढच्या प्रोसेस कशी होते ती. तर चला पहिल्यांदा मी इथे तीळ भाजून घेते. उभं घ्या. तीळ भाजून झालेले आहेत. आता शेंगदाणे भाजून घेते. वेगवेगळं भाजावं लागतं सगळं, कारण की प्रत्येकाची जी प्रोसेस आहे ती वेगवेगळी आहे. शेंगदाण्यांना वेळ लागतो, तीळ पटकन होतात. शेंगदाणे भाजून झाले. आता इथे एकदम मंद आचेवर, मंद म्हणजे बंदच झाला गॅस, मंद गॅसवर बेसन भाजून घेते. शेंगदाणे लावून घेते आणि खाऊन पण. शेंगदाणे जास्त लावावे लागणार त्याच्यामुळे वेगळे लावून घेतले. तिळांची नुसती भरड करायची आहे. खोबरं पण वेगळं लावून घेते, कारण तिने जे वापरलंय ते किसलेलं खोबरं होतं. हे अक्क मिळालंय मला. खोबरं पण लावून घेतलं बारीक. खोबरं कमी झालं बटे नको. हे आता सगळं मिक्स करून घेते आणि एकदा फिरवून घेते. एक चुकी केली, तीळ आधी फिरवून नाही घ्यायला पाहिजे होते, मिक्स करून मग घ्यायला पाहिजे होते. पण कसं डायरेक्ट मी मिक्स करून घेऊ शकत नव्हते, कारण सगळं वेगवेगळं करायचं होतं. कमी होतंय वाटतं गूळ. कमी झालं, थोडं कमीच दिलेलं आहे तुला. अजून दे 1 मिनिट. तर आता इथे छान याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेतलं, मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, तर छान अशी पुरण तयार झालेलं आहे, म्हणजे सारण तयार झालेलं आहे. तर मी आता गूळ म्हटलं की त्याच्यामध्ये आलं ते म्हणजे सुंठ पावडर. तर सुंठ पावडर गूळ म्हटलं की त्याच्यामध्ये आलं ते म्हणजे जायफळ. तर आता जायफळ घालते मी आतमध्ये किसून थोडंसं. सुंठ पावडर घालते. आता ॲड करते आतमध्ये वेलची पावडर. आणि आता आतमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. पाय दुखले उभं राहून, मला उभं राहायला नाही झपत कंटिन्यू. बसूया बाबा थोडंसं. पाय दुखले माझे, जमत नाही मला उभं राहायला कंटिन्यू. फुटतायत. नाही फुटतायत कशा.
तर पहिली एक जळली, आता एक दुसरी करते, ती टाकते तव्यामध्ये. गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली पहिलं काय केल्यानंतर माझं सहसा तसं कधी फसलं नाही आहे. तर माझ्या आता गुळपोळ्या म्हणजे तिळगुळ पोळ्या बनवून झालेल्या आहेत. फर्स्ट टाईम बनवल्या आणि चांगल्या झाल्यात. तर आता पीठ थोडंसं कमी पडलं आणि तर सारण माझं उरलं आहे, ते मी आता ठेवते एका डब्यामध्ये भरून. आणि त्याच्यानंतर किचनमध्ये पसारा तुम्ही बघू शकताय किती झाला आहे तो. तर तो सगळा पसारा काढते. तर आधी हे सगळं भरून ठेवते डब्यामध्ये, त्याच्यानंतर सगळं किचन आवरते, नंतर बाप्पाला गुळपोळी दाखवते. तर मुलं येतील स्कूलमधून. ॲक्च्युली आज थोडंसं बाजूला हो मी ॲक्च्युली आज खूप लेटच झालं. तसं गुळपोळीचं सारण बनवायला खूप उशीर लागतो आणि कसं यूट्यूबवर बघून बनवायचं होतं, तर खूप उशीर लागला. पुरणपोळीचं आणि ह्याचं पूर्ण अपोजिट आहे. पुरणपोळीचं असं मऊ असतं, हे बघा कसं असं फळफळीत आहे ते. तर पूर्ण अपोजिट प्रोसेस आहे. पडला डबा हातातून, पण नशीब एक साईडचं झाकण लावलेलं. तर पुरणपोळी आणि तिळगुळपोळी ही पूर्ण अपोजिट आहे. मला पहिली वाटलेली दोन्ही सेमच आहे, तर नाही, पूर्ण अपोजिट आहे. बनवण्याची प्रोसेस खूप डिफरंट आहे. मला पुरणपोळी ह्याच्यापेक्षा इझी वाटली. तर चला, पहिल्यांदाच बनवली, अनिकेतला पण आवडते, तर म्हटलं चला बनवूया. भुवीलाही आवडतात. भुवीला आवडतात म्हणजे गेल्या वर्षी तिने खाल्लेल्या, आणि तिला पुरणपोळ्या खूप आवडतात, मग हे पण आवडेलच तिला. आल्यानंतर तिला विचारेन. आणि आज भुवीला आणायला माझ्या फ्रेंडला सांगितलं, कारण अनिकेत कॉलमध्ये अडकलेत, सो त्याच्यामुळे लेट होईल. तर माझी फ्रेंडच घेऊन येईल तिला. तर चला आता हे सगळं जरा सफाई करून घेते. तर चला, किचन माझं आवरून झालेलं आहे. आता झाडू भरून घेते आणि त्याच्यानंतर मग बाप्पाला प्रसाद दाखवते. तर चला आता बाप्पाला दाखवून घेते गुळपोळीचा नैवेद्य. बाप्पाला दाखवते वेळी आमचे हे ताट बाहेर येतं. मंगळसूत्राची भीती वाटते, वाकून काम करते वेळी पटकन लागून वाढवेल. तर चला आता बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते. चला आता मुलं घरी आली. भुवी गेली आहे बाथला. ती काय सकाळीच करून जात नाही थंडीमुळे. अनिकाला करून पाठवते, कारण अनिका तर लेट जाते त्याच्यामुळे. अनिकाही आली आत्ता, आणि भुवी गेली आहे आंघोळीला. भुवी आल्या पहिल्यांदा अनिकेतने तिथे ठेवलेली गुळपोळी होती ती तिने बघितली आणि ती तिने खायला घेतली पहिली. आणि अनिकाही आली आत्ता. अनिकाला घेऊन आले जाऊन अनिकेत. भुवीला माझ्या फ्रेंडने आणलं. कपडे चेंज करते, तिकडनं हसते. भुवीचीही आंघोळ होत आली आहे. तर आता चला सगळ्यांना जेवण वाढते यांना. तर मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.